देवी आई, मला पटराणीचा वट्ट धावायचा आहे का गावात. माझी एवढी इच्छा पुरी कर. मी तुला 5 ना 11 101 नारळाचा प्रसाद चढवतो. एवढी माझी मागणी पुरी कर देवी आई. कृष्णाईच्या शारदेला बघायला उद्या पाहुणे येणार आहेत. हो, लय चांगलं स्थळ आहे. लय बेस्ट माहिती दिला सा. मातोश्रींचं आज्ञाधारक बाळ आज बाहेर जिमला न जाता घरातच व्यायाम करतंय. काय झालं? तुझ्या जिगचा वैताग आलाय का? आत्ताच असं मग नंतर कसं काय होणार रे? माझी बिजी काय नाही ती. तिच्यात माझा काही संबंध नाही. तिच्याकडे बघितलं ना, डोळं मिटून घ्यावंसं वाटतं मला. आणि तिला डोळं भरून बघावंसं वाटतंय. तिची मातोश्रींची खुन्नच वाढत चालल्या. गौरी काही उगाच भांडणाऱ्यातली नाही. त्या जिग्सनंच काहीतरी आगाऊपणा केला असणार बघ. तुला माहित आहे, मला माहिती आहे, पण मातोश्रींना जिगीशाच बरोबर वाटतंय. चक्रम आहे पोरगी ती. जिग्स म्हणणं जिग्स. तू गौरीला तुझ्या मनातलं सांगितलंस? कसं सांगणार? आत्ता कुठं दोस्ती झाल्या आणि त्यात त्या महाराजनं नवीन टूम काढल्या. म्हणतोय गौरी आता कलेक्टर होणार, तर शंकर दादा तुम्हाला बी कलेक्टर व्हावं लागेल, नाही तर जोडी काय जमणार नाही. अरे वा, म्हणजे माझा छोटुकला भाऊ आता कलेक्टर होणार. चांगलंय. पण अभ्यास करून होणार का? कर कर कर, तू बी चेष्टा कर आता. कर. अरे तू एक काम कर, तू गौरीला दोस्त म्हणून विचार ना, का तुला कसा नवरा पाहिजे. तोच तर प्लॅन आहे ना. पण जे करायचंय ना ते लवकर कर. या जिगीशाचं शेपूट वाढतच चाललंय. पुढे जाऊन ते आवरणं कठीण होईल. तिनं आधीच मातोश्रींना आपलंसं करून घेतलंय. हा, मम्मी कशाला? अरे बाळा जित्या, उद्या कृष्णेला महापूर येणार आहे. त्यात तुला पावता येत नाही. त्या महापुरात माझा लाडका वंशाचा दिवा न बुडता तरंगाय पाहिजे. काय अगं दिदे, यावर्षी पाऊस कमी सांगितलाय ग. हा, यंदा लय पीक आलंय जांभळाचं. पाऊस कमी आहे. तुला ते व्हॉट्सअपचा मेसेज आला नाही का? इंदुराणीनं सांगितलं महापूर येणार तर येणार. 1000 डाव सांगितले माझ्या लाडक्याला पवाय शिकवा, पण नाही. आता हे असं टमऱ्याला बांधावं लागतंय. अगं मम्मी, टमरेल नाही ग, कॅन. हा कॅन जीत बाळा, हा कॅन अजिबात काढायचा नाही. उद्या लय मोठा महापूर येणार आहे. हा, अरे इथं नदीनं तळ गाठलाय, वरून पावसाचा पत्त्या नाही. तुला कोणी सांगितलं उद्या महापूर येणार आहे म्हणून? कारण महापूर इंदुराणी आणणार आहे. कृष्णा नदीला नाही, रडूगाई कृष्णेला. उद्या तिच्या थोरल्या लेकीला बघाय पाहुणं येणार आहेत. पहिली सोयरी कान कडाक, मग रडूगाईच्या आसवांचा महापूर येणार. लय कडक प्लॅन आखलोय मी. नाही इंदुराणी, तू असला काही कांड करणार नाही तिथे जाऊन. का नाही करणार? मी घाबरत नसतो कुणाला. अगं घाबरण्याचा सवाल नाही ग बाई. तू जर तिथं जाऊन काही कांड केलं ना, की खानावळ
आणि जागा जा इसरून मग. नाही ना दाजी, काय विचारलं तरी जागा ती खाली झाली पाहिजे. पुढच्या महिन्यात हॉटेल टॉनचं उद्घाटनाचा प्लॅन आहे माझा. हाय ना प्लॅन. हां मग तुझ्या दीदीचा प्लॅन आवर जरा. दिदे, तू तर काहीच करायचं नाहीस. इंदुराणी तुला माझी शपथ आहे. हट. असल्या शब्दामध्ये फसायला मी काय रडू काय वाटलो का काय? ती टिटवी मला चोर भिकारी म्हणले. त्या रडूगायच्या लेकीची पहिली सोयरीक ही इंदुरानी मोडणार म्हणजे मोडणार. इथं बस बस. आओ शांत बस. तर जरा थंड डोसक्याने विचार कर. हे बघ, मी कृष्णीच्या लेकीचं कन्यादान करायचं आणि त्याच्या बदल्यात तिनं खानावळण जागा आपल्या नावावर करायची. असं ठरलंय की नाही? ठरलं होतं की नाही? असंच आहे ना. तू जर त्या कार्यात जाऊन काही मोडता घातलास, इशे पुन्हा वाढ नाही ना. कारण मग त्या कृष्णीला आणि तिच्या तिन्ही लेकीला गावाबाहेर हाकलून देऊन गावासमोर पट्ट राणीचा वट्ट गाजवायचं तुझं सापानच राहीन बघ. मग करेक्ट दाजी. दिदे, ही सोयरीक मोडावा अशी माझी पण इच्छा आहे ग. पण काय ना, जोपर्यंत कागदपत्रावर सहाय्य होत नाही ना, तोपर्यंत तू काही पण नाही करायचं बघ. शांत राहायचं. हा अगं बाई, तुझ्याच फायद्याचं सांगायलो. ऐक ना जरा. दिदे, वाटतंस तर तुझ्या मी पाया पडतोय बघ, पण एकदा दाजीचं ऐक प्लीज. ठीक आहे. एवढं पाया पडून नव्हतोस म्हणून ऐकतोय आम्ही. इंदुराणीचा कडाक प्लॅन कॅन्सल. पण त्या रडूगायच्या लेकीची पहिली सोयरीक जुळते हे उघड्या डोळ्यांनी कसं बघू मी? दिदे, डोळे बंद कर. डोळे मीठ आणि शांत राहा. तू काय बी करायचं नाही, बाकी आम्ही सांभाळतो. सोपं. शंकरराजे, हरिपूरच्या निलेश नाटेकरांनी 2 महिन्याचं व्याज नाही दिलं. व्याज आणि मुद्दल दोन्ही बी वसूल करायला सांगितले मातोश्रेणी. आणि हा तो निलेश नाटेकर आहे ना, 1 नंबरचा झोलारनी पैसे बुडावा अशी माहिती मिळाली आहे. शंकरदादा, शंकरदादा, शंकर आता हा म्हणलं की काय? थोडंसं बोलायचं होतं. अरविंदजी. हां. आलोच. हो हो हो. काय झालंय? काय कडे? तो खानावळीत माहिती काढायला पाठवलेला बिल्डर आहे ना, हा, त्याचं काय? तो म्हणला की वहिनीच्या घरी पोरगी बघायला पाहुणं आलेत. अरे नेमकी कुठली पोरगी बघायला? ते नाही सांगितलं. शंकर दादा, चांगल्या शिकलेल्या पोरींची लवकर लग्न जमतात. पण शंकर दादा, चांगल्या शिकलेल्या पोरी लवकर लग्न बी करत नाहीत ना. म्हणजे नेमकं कोणत्या पुरीला बघायला ते बघायला पाहिजे. नात्यात जपतात एकी कृष्ण